हॅलो, हाय, नमस्कार. शब्दस्पर्श चॅनलवर मी नम्रता आपले स्वागत करते आहे. तर माझी स्वलिखित कथा आरशातील सावट मी तुम्हाला ऐकवत आहे. तर आज दुपारी झालेल्या प्रकरणामुळे म्हणजे ती मुलगी भेटली आणि तिने जे सांगितले त्यामुळे अन्वीच्या आईला रात्री अजिबात झोप लागली नाही. त्या रात्रभर विचार करू लागल्या, असं काय आहे ह्या घराबद्दल, त्या मुलीला कसं काय माहिती. तिने ठरवले मनात की उद्या पहाटे मी शेजाऱ्यांच्या घरी जाते आणि त्या रात्रभर जागरण होऊनही सकाळी पहाटे उठल्या आणि शेजाऱ्यांच्या घरी जाण्यास निघू लागल्या. अन्वी आत्ताही गाढ झोपेत होती. अन्वीच्या आईने हळूच उठून दार हळूच बंद केले आणि त्या मुलाच्या घराकडे गेल्यात. बाहेरून त्या लोकांनी घराला पूर्ण हिरवे कपडे लावून बंद केले होते. कदाचित कुणाचा त्रास होऊ नये म्हणून असेल. त्यांनी बाहेरील बेल वाजवली. एक वृद्ध महिला, ती सुद्धा फार भयानक वाटत होती, हातात एक क्रॉस घेऊन गळ्यात असंख्य माळा घालून बाहेर आली. अन्वीची आई म्हणाली. थोडी घाबरली त्या बाईला बघताच. काकू, मला तुम्ही मदत करणार का? त्या बाई म्हणाल्या, कोण तू आणि आम्ही काय मदत करणार तुला? अन्वीची आई म्हणाली, काकू, मी त्या घरी राहायला आले, मी आणि माझी मुलगी. पण काल मला एक मुलगी भेटली आणि तिने तुम्हाला भेटायला सांगितले, तर म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलेले आहे. तुम्ही मला काही मदत करणार का? ती म्हणाली, ये आतमध्ये. आणि त्यांनी गेट उघडलं आणि ह्या दोघी बाहेर वरांड्यात बसल्या. तिथे 3 चेअर ठेवल्या होत्या. कदाचित 3 चेअर कशा काय ठेवल्यात म्हणून अन्वीच्या आईने विचारले. त्या म्हणाल्या, एक मी, एक माझे पती आणि एक माझ्या मुलाची. थोडं अन्वीच्या आईला भीती वाटली. अन्वीची आई म्हणाली, काकू, त्या घराविषयी काही सांगा ना. त्या बाई बोलल्या, काय सांगू त्या घराविषयी? आता 5-6 दिवस झाले माझा मुलगा त्याच घरी गेला होता आणि अजूनही त्याचा काहीच पत्ता नाही. पोलीससुद्धा काही मदत करीत नाहीत. तिथे काय आहे हे तर मला नक्की माहीत नाही. बस ज्या गोष्टी मी लोकांकडनं ऐकल्या त्याच तुला सांगू शकते. एवढीच मी मदत करू शकते. आणि आम्ही हे घर दिसू नये म्हणूनच हे सर्व कपड्यांनी आमच्या घराला बंद केलं, अगदी पॅक करून टाकलं. अन्वीची आई म्हणाली, पण तुमच्या मुलाला तुमच्याशी बोलायचं असेल, काही सांगायचं असेल तर असं बंद करू नका. मी तर त्या घरात राहत आहे आणि मी तिथे काय आहे हे शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. नको बेटा, तू जर असं करण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या जीवाचे बरे वाईट होईल. ते कसं काय? कारण की त्या घराकडे जो गेला आजपर्यंत परत आला नाही. मी घर सोडून गेले असते हो, पण माझी मुलगी येणार नाही. पण का? का तुझी मुलगी येणार नाही? बरेच छान घरे मिळतील तुम्हाला. अन्वीची आई म्हणाली, माझ्या मुलीचा प्रॉब्लेम आहे. तिला चित्रविचित्र भास होत असतात आणि तिला या घरात सुद्धा जाणवतं की काहीतरी आहे. मी मुद्दामच तिच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असते. कदाचित तिला काही आजार असेल असं मला वाटतं. आई म्हणून मला कुणाला ही गोष्ट सांगावंसं वाटत नाही. पण काल ती मुलगी या घराबद्दल जे बोलली आणि मला राहवलं नाही. ताई, हे घर आधी कोणाचं होतं? थोडं भीतीनेच अन्वीच्या आईने विचारले. शेजारची काकू काही वेळ गप्प राहिली. तिच्या चेहऱ्यावर अगदी गंभीर भाव आले. हे घर पूर्वी एका स्त्रीचं होतं आणि ती नेहमी पांढरी साडी घालायची आणि तास न तास आरशासमोर बसून असायची. एक दिवस अचानक ती गायब झाली, पण तिची सावली अजूनही त्या आरशात दिसते असं लोक म्हणतात. तुम्हाला कसं माहीत? मागे राहायला आलेली सायली नाही का? तिने फोन करून माझ्या मुलाला सांगितले होते. 2 दिवसातच सायली अदृश्य झाली आणि तिला शोधायला माझा मुलगा तो सुद्धा दिसेनासा झाला, तो सुद्धा अदृश्यच झाला. हे ऐकून अन्वीच्या आईच्या अंगावरती काटा आला.
काकू, मी जाते. अगं, घाबरलीस का? घाबरायचं नाही. एक सांगते तुला, त्या घरात जर राहायचं असेल तुला, तर न भीता राहा. जो भ्याला तो गेला असंच समज तू. बरं, येते मी. धन्यवाद, तुम्ही मला बरीच मदत केली. असं बोलून अन्वीची आई लगेच घराच्या बाहेर पडली आणि धावतच ती घरी आली. अन्वी अजूनही झोपेतच होती, पण तिच्याजवळ एक पांढरी साडी घातलेली सावली होती आणि आरशातून सावल्यांना ती बोलवत होती. तोच अन्वी अचानक दचकून जागी झाली. तिने आरशाकडे पाहिलं. सगळं सामान्य होतं, पण तिच्या मागून आवाज आला, मला मुक्त कर अन्वे, मला मुक्त कर. अन्वीने मागे बघितले, पण तिथे कोणीच नव्हते. अन्वीला उठताच आई म्हणाली, काय झालं तुला? अशी का बरं कावरी बावरी बघतेस? चल अन्वी, आता उठली आहेस तर तुला सांगते. सर्व सामान आवरायला घे, आपण इथून निघतोय. पण आई, काय झालं अचानक? तशीच आरशातली सावली रडू लागली. अन्वीला आवाज येऊ लागला, मात्र आईला आवाज येत नव्हता. अन्वी, तू जाऊ नकोस. मी तुझी बहीण आहे ना. मला मुक्त कर, मला मुक्त कर. पण आईचं म्हणणं आहे की आम्ही जावं इथून. मी तुझी बहीण कशी गं? कालच तर तू म्हणालीस की तू माझी बहीण नाहीस. नाही नाही, मी तुझी बहीण आहे अन्वी. मग काल जेव्हा मी तुला बोलवलं तर तू आलेली नाहीस, आणि कोण होतं दुसरं? पण यावेळेस मी असं करणार नाही. मी स्वतः येणार. तू फक्त मला मुक्त कर. पुढे अन्वीने त्या सावलीला मुक्त केलं असेल का? आणि खरंच ती तिची बहीण आहे का? हे सर्व प्रश्न जाणण्याकरिता तुम्ही बघत राहा आरशातील सावलीचा पुढचा भाग. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली तर नक्की कॉमेंटद्वारे कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर बघूया या रहस्यमय भुतिया घरात काय काय होतं. तर आरशात बघताना जरा जपूनच बघावं. काय माहीत कोण आहे आरशात.